नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण महासंग्राम। तर मित्रांनो, या सिरीज आणण्यामागला हेतू आहे की आता शेवटच्या 2 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला। तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत। त्या पूर्वतयारीमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणत्या कारणामुळे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह 3 फेज इंडक्शन मोटरशी जोडलेले जाते? विधान 1, ते स्वस्त आहे। विधान 2, उच्च पॉवर फॅक्टर साध्य करते। विधान 3, सुरुवातीचा करंट कमी करतो। विधान 4, सुरुवातीचा करंट वाढवतो। विधान 5, सोपी इन्स्टॉलेशन आहे। ऑप्शन ए विधान 1, 2 आणि 3। ऑप्शन बी विधान 2, 3 आणि 4। ऑप्शन सी विधान 1, 2 आणि 4। ऑप्शन डी विधान 2, 3 आणि 5। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विधान 1, 2 आणि 3। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ईएमआय कमी करण्याचा सर्वात प्रभावी उपाय काय आहे? ऑप्शन ए मेटल रेसवे वापरणे। ऑप्शन बी कंट्रोल पॅनलच्या मेटॅलिक फ्रेमची ग्राउंडिंग। ऑप्शन सी कमी क्रॉस सेक्शनल एरिया असलेले केबल वापरणे। ऑप्शन डी केबलची लांबी कमी ठेवणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कंट्रोल पॅनलच्या मेटॅलिक फ्रेमची ग्राउंडिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। मोटर चालू असताना त्याचा फिरण्याचा दिशा उलट करण्याचा प्रयत्न केल्यास काय होतो? ऑप्शन ए मेकॅनिकल ब्रेकिंग। ऑप्शन बी रिजनेटिव्ह ब्रेकिंग। ऑप्शन सी रॅम्पिंग। ऑप्शन डी प्लगिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्लगिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करणारे इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरण काय म्हणतात? ऑप्शन ए इलेक्ट्रिक ड्राईव्ह। ऑप्शन बी इलेक्ट्रिक जनरेटर। ऑप्शन सी स्टार्टर। ऑप्शन डी कंट्रोलर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रिक ड्राईव्ह। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। एसी ड्राईव्ह साठी व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचे प्रमाण कसे ठेवले पाहिजे? ऑप्शन ए मोटरमध्ये फ्लक्स सतत ठेवण्यासाठी। ऑप्शन बी मोटरमध्ये करंट सतत ठेवण्यासाठी। ऑप्शन सी मोटरमध्ये फ्रिक्वेन्सी सतत ठेवण्यासाठी। ऑप्शन डी मोटरची रिएक्टन्स सतत ठेवण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मोटरमध्ये फ्लक्स सतत ठेवण्यासाठी। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इलेक्ट्रिक ड्राईव्हचे मूलभूत घटक कोणती आहेत? ऑप्शन ए कम्युटेटर आणि कंट्रोल मोटर। ऑप्शन बी रोटर आणि कंट्रोल सिस्टम। ऑप्शन सी इलेक्ट्रिक मोटर आणि कंट्रोल सिस्टम। ऑप्शन डी पॉवर सप्लाय आणि इलेक्ट्रिक मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इलेक्ट्रिक मोटर आणि कंट्रोल सिस्टम। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। क्रेनमध्ये कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रिक ड्राईव्ह वापरला जातो? ऑप्शन ए मल्टी मोटर। ऑप्शन बी युनिव्हर्सल। ऑप्शन सी ग्रुप। ऑप्शन डी इंडिव्हिज्युअल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इंडिव्हिज्युअल। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे।
AC VVF ड्राईव्हने AC VVF ड्राईव्ह बदलल्यावर किती टक्के विजेची बचत अपेक्षित आहे? ऑप्शन ए 0.3 टक्के, ऑप्शन बी 30 टक्के, ऑप्शन सी 10 टक्के, ऑप्शन डी 175 टक्के. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 30 टक्के. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटर ड्राईव्ह किती क्वार्टरमध्ये काम करू शकतो? ऑप्शन ए 1 क्वार्टर, ऑप्शन बी 3 क्वार्टर, ऑप्शन सी 4 क्वार्टर, ऑप्शन डी 2 क्वार्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4 क्वार्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. UPS सिस्टममध्ये वापरल्या जाणाऱ्या आपत्कालीन बटणं कोणते आहेत? ऑप्शन ए अल्काईन, ऑप्शन बी निकेल कॅडमियम, ऑप्शन सी लिथियम आयन, ऑप्शन डी निकेल मेटल हायड्राइड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी निकेल कॅडमियम बॅटऱ्या वापरल्या जातात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टॅटिक फ्रिक्वेन्सी चेंजर मोटरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए दिशात्मक उलट मिळवणे, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर नियंत्रित करणे, ऑप्शन सी वेग नियंत्रण साध्य करणे, ऑप्शन डी कूलिंग नियंत्रित करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वेग नियंत्रण साध्य करणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचा VFD आउटपुट वेव्हफॉर्म काय असतो? ऑप्शन ए चॉप साइन वेव्ह, ऑप्शन बी प्युअर साइन वेव्ह, ऑप्शन सी स्क्वेअर वेव्ह, ऑप्शन डी प्लस विथ मॉड्युलेट साइन वेव्ह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्लस विथ मॉड्युलेट साइन वेव्ह. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वाहनाच्या डॅशबोर्ड आणि इलेक्ट्रिक मशीनच्या कंट्रोल बोर्डमध्ये काय समानता आहे? ऑप्शन ए दोन्ही प्लास्टिक शीटवर बनवलेले असतात, ऑप्शन बी मोजणी आणि दर्शवणारे उपकरणे दोन्ही ठिकाणी असतात, ऑप्शन सी दोन्ही ठिकाणी ICTP स्विच वापरले जातात, ऑप्शन डी दोन्ही ठिकाणी उच्च व्होल्टेज असतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मोजणी आणि दर्शवणारे उपकरणे दोन्ही ठिकाणी असतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज पॉवर डिस्ट्रीब्यूशन बोर्डमध्ये वापरले जाणारे व्होल्टमीटरचे श्रेणी काय आहे? ऑप्शन ए 0 ते 25 व्होल्ट, ऑप्शन बी 0 ते 100 व्होल्ट, ऑप्शन सी 0 ते 250 व्होल्ट, ऑप्शन डी 0 ते 500 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 0 ते 500 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कंट्रोल पॅनल मधील बल्ब पायलट लॅम्प LED चे कार्य काय आहे? ऑप्शन ए मोजणी उपकरण, ऑप्शन बी दर्शवणारे उपकरण, ऑप्शन सी प्रकाश निर्माण करणे, ऑप्शन डी गणना उपकरण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दर्शवणारे उपकरण. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कंट्रोल पॅनल मध्ये ओव्हरलोड झाल्यास पॉवर सप्लाय बंद करणारे उपकरण कोणते आहे? ऑप्शन ए टायमर, ऑप्शन बी ट्रिपलिंग रिले, ऑप्शन सी नो व्होल्टेज कॉइल, ऑप्शन डी करंट ट्रान्सफॉर्मर,
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रिपिंग रिले। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एमजी सेटच्या कंट्रोल पॅनलमध्ये स्टार डेल्टा स्टार्टर वापरल्यास कॉन्टॅक्टर व्यतिरिक्त कोणता उपकरण आवश्यक आहे? ऑप्शन ए टायमर, ऑप्शन बी ट्रिपिंग रिले, ऑप्शन सी पुल बटन, ऑप्शन डी इंडिकेटर लॅम्प। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टायमर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कंट्रोल बोर्डमध्ये 12 व्होल्ट डीसी रिले वापरले जातात, त्याच्या ऑपरेशनसाठी कोणती व्यवस्था केली आहे? ऑप्शन ए स्टेपिंग ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी रेक्टिफायर, ऑप्शन सी बॅटरी, ऑप्शन डी सर्व पर्याय। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पर्याय। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे शापर सॉल्टेट सारख्या मशीनमध्ये मोटर बंद करण्यासाठी आणि उलट दिशेने चालू करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन ए कॉन्टॅक्टर, ऑप्शन बी लिमिट स्विच, ऑप्शन सी लिमिट स्विच आणि कॉन्टॅक्टर, ऑप्शन डी टायमर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सी लिमिट स्विच आणि कॉन्टॅक्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अनेक केबल्स एकत्र बसवण्यासाठी रेल्वेचा क्रॉस सेक्शनल कोणता असतो? ऑप्शन ए गोल, ऑप्शन बी चौकोनी, ऑप्शन सी आयताकृती, ऑप्शन डी वरील सर्व पर्याय। तर मित्रांनो पाहूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पर्याय। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कंट्रोल बोर्डमध्ये सर्किट ब्रेकर बसवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन ए रेल DIN मध्ये वापरले जाणारे उपकरण, ऑप्शन बी कंट्रोल प्लेट नट व बोल्ट घट्ट करणे, ऑप्शन सी शोल्डरिंग करून बसवणे, ऑप्शन डी वेल्डिंग करून बसवणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रेल DIN मध्ये वापरले जाणारे उपकरण। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर केबल टर्मिनलची जाडी कनेक्टरच्या छिद्रापेक्षा जास्त असेल तर कनेक्टरमध्ये केबल कसे घट्ट करायचे? ऑप्शन ए केबलचा काही भाग कापून टाकणे आणि पातळ करणे, ऑप्शन बी इग वापरणे, ऑप्शन सी थिंबल वापरणे, ऑप्शन डी फेर्युलर वापरणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फेर्युलर वापरणे। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्लीव बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर होतो? ऑप्शन ए PVC, ऑप्शन बी एम्पायर कापड, ऑप्शन सी नायलॉन, ऑप्शन डी सर्व पर्याय। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पर्याय। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ड्युअल स्टार्टर मध्ये रिमोट ऑन आणि ऑफ वापरल्यास रिमोट ऑन बटन विद्यमान ऑन बटनशी कसे जोडले पाहिजे? ऑप्शन ए पॅरलल जोडले पाहिजे, ऑप्शन बी सिरीज जोडले पाहिजे, ऑप्शन सी कॉमन पॉइंट करून जोडले पाहिजे, ऑप्शन डी स्वतंत्र जोडले पाहिजे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पॅरलल जोडले पाहिजे।
तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रॅक्शन मोटरवरील स्लीपरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए स्लीपर थर नियंत्रण करणे, ऑप्शन बी स्लीपरला फ्रीडम देणे, ऑप्शन सी स्लीपरला वायर्ड कंट्रोल करणे, ऑप्शन डी स्लीपरचे कूलिंग करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लीपर थर नियंत्रण करणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, रेल्वे ट्रॅक्शनसाठी कोणती मोटर वापरली जाते? ऑप्शन ए डीसी शंट मोटर, ऑप्शन बी डीसी सिरीज मोटर, ऑप्शन सी एसी मोटर, ऑप्शन डी सिंगल फेज मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डीसी सिरीज मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सुरक्षा कंट्रोल सर्किटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रिपिंग रिलेचे कार्य काय आहे? ऑप्शन ए सर्किट चालू करणे, ऑप्शन बी सर्किट बंद करणे, ऑप्शन सी सर्किट सुरक्षा देणे, ऑप्शन डी सर्किटची ताण मोजणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सर्किट बंद करणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये इनपुट व्होल्टेज कसे मोजतात? ऑप्शन ए डायरेक्ट व्होल्टमीटरने, ऑप्शन बी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वापरून, ऑप्शन सी करंट ट्रान्सफॉर्मर वापरून, ऑप्शन डी टेम्परेचर सेन्सर वापरून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वापरून. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, भारतात प्लग व सॉकेट आउटलेटसाठी कोणता BIS मानक लागू आहे? ऑप्शन ए IS 694, ऑप्शन बी IS 1293, ऑप्शन सी IS 302-1-4, ऑप्शन डी IS 618. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी IS 1293. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, प्रत्येक सब सर्किटवरील लोड किती वॅट्स पर्यंत मर्यादित असावा? ऑप्शन ए 700 वॅट्स, ऑप्शन बी 800 वॅट्स, ऑप्शन सी 900 वॅट्स, ऑप्शन डी 3000 वॅट्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 800 वॅट्स. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, विद्युत सर्किट मधील स्विच नेहमी कोणत्या वायरला जोडलेला असतो? ऑप्शन ए अर्थ वायर, ऑप्शन बी लाईव्ह वायर, ऑप्शन सी न्यूट्रल वायर, ऑप्शन डी वरील पैकी कोणतीही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लाईव्ह वायर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जिन्याच्या वायरिंग मध्ये कोणत्या प्रकारचा स्विच वापरला जातो? ऑप्शन ए SPST, ऑप्शन बी SPDT, ऑप्शन सी DPDT, ऑप्शन डी DPST. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी SPDT. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, विद्युत वायरिंग मध्ये TRS चे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए टूक रबर स्टील, ऑप्शन बी
टूक रेजिस्टंट स्टील. ऑप्शन सी टंग रबर स्टेट. ऑप्शन डी टंग रेजिस्टन्स स्टेटेड. ऑप्शन ई टंग रेजिस्टन्स सीट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी टंग रबर स्टेट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 पिनच्या सॉकेटमध्ये कोणती पिन जाडसर असते? ऑप्शन ए लाईव्ह लाईन पिन. ऑप्शन बी अर्थ लाईन पिन. ऑप्शन सी न्यूट्रल लाईन पिन. ऑप्शन डी लाईव्ह किंवा अर्थ लाईन पिन. ऑप्शन ई वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अर्थ लाईन पिन. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.